सारं काही तिच्याचसाठी या मालिकेत आता तुम्हाला बघायला भेटेल की मेघना निशीला बॅडमिंटन खेळायला घेऊन जात असते. निशी बॅडमिंटनचे कपडे घालते आणि तयार होऊन बाहेर निघते. तेवढ्यात तिथून मेघना येते आणि बोलते, झालं उरकलं जायचं आता. त्यावर निशी बोलते, हो. तेव्हा मेघना निशीला बोलते की तुला माहिती आहे, माणूस सुंदर दिसतो त्यापेक्षा पण तेव्हा तो जास्त सुंदर दिसतो जेव्हा त्याची स्वप्न तो जिद्दीने पूर्ण करतो. यावर ते दोघं बाहेर निघतात आणि ड्रायव्हरला भेटतात. तेवढ्यात ड्रायव्हर बोलतो की आपली गाडी बिघडली आहे. त्यावर मेघना कपाळाला हात लावते आणि बोलते, अरे देवा, आता काय करायचं, आधीच खेळायला जायला उशीर झालाय. तेव्हा ड्रायव्हर बोलतो, दुसरी गाडी बघ. हा सगळा मेघनाचा प्लॅन असतो निशीला दादा खोतांसमोर आणण्यासाठी आणि तिला आता तिच्या जीवाला काहीतरी बरं वाईट करण्यासाठी. पण तेवढ्यात दादा खोत आणि गावातले काही मंडळी आणि नंतर उमाई येते आणि दुसरी गाडी बघायला चालू करतात. एवढ्या सगळ्या लोक आलेले बघून निशी घाबरते आणि मेघनाच्या मागे जाऊन लपते. नंतर दादा खोत येतात. त्यांना बघून ती अजूनच लपते. सगळे माणसं येतात आणि बोलतात, अरे हा काय, हे कपडे घालून कुठे निघाली, हे कसले कपडे घातले. त्यावर सगळे माणसं तिला नावं ठेवतात. दादा खोत बोलतात, निशी हे काय, हे कसले कपडे. त्यावर मेघना खोटं नाटक करते तिला डिफेंड करायचं आणि निशीची बाजू सगळ्या माणसांसमोर घेते की ती किती चांगली आहे हे दाखवण्यासाठी. तेव्हा मेघना बोलते की माणसाचे कपडे माणसाचे संस्कार दाखवत नाहीत. माणूस जिथे जायचंय त्याप्रमाणे कपडे घालतो. दिवाळीच्या टाईमला दिवाळीचे कपडे घालतो, घरात घरचे कपडे जातो, खेळायला खेळायचे कपडे घालतो, डॉक्टरांची कपडे, ज्या त्या वेळेस जे ते सगळे माणूस कपडे घालत असतात. नंतर सगळे तिला बोलतात तेव्हा ती निशीची बाजू घेऊन महान बनण्याचा प्रयत्न करते. ते सगळं झाल्यावर ती दादा खोतांना सुद्धा मेघना खरी खोटी सुनावते आणि बोलते, आजकालच्या जमान्यात आपल्याला जिथे तिथे परस्पर आणि त्याला सूट झालं पाहिजे असं राहिलं पाहिजे. तेव्हा सगळे जातात आणि दादा खोतांना मेघनाचा आणि निशीचा राग येतो की ती इतके छोटे कपडे घालून खेळायला मैदानात जात आहे. मेघना आणि निशी जायचं कॅन्सल करून घरात येतात. तेव्हा निशी बोलते की आजकाल असं आपण आपली मतं दुसऱ्यांवर नाही टाकू शकत. मी तोपर्यंत प्रयत्न करणार जोपर्यंत त्यांची मतं नाहीत बदलत. आपण प्रयत्न सोडायचा नाही. आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही, पण आपण त्यांची मतं मात्र नक्कीच बदलू शकतो. तेव्हा मेघना बोलते, बघ तुला माझं मन जिंकायचं आहे, चल बॅडमिंटन खेळायला. तेव्हा निशी समोर मोठा प्रश्न पडतो की आता करायचे काय. तेव्हा मेघना जेव्हा बोलते की चल तुला माझं मन जिंकायचं आहे, आता खेळायला चल. तेव्हा नीरज तिथे येतो आणि बोलतो, मम्मा हे काय तुझं बिहेवियर आहे. त्यावर मेघना बोलते की अरे काही नाही नीरज, हिला बॅडमिंटन खेळायला जायचं आहे आणि दादा खोत ते आले आणि त्यांच्यासमोर छोटे कपडे घालून होती, मग आता ती रडतीये, आता तिला खेळायला जायचं नाही. तेव्हा नीरज बोलतो, मम्मा ही या कपड्यात काय, हिनं हे कपडे का घातलेत आणि ती का रडतीये. त्यावर मेघना बोलते, अरे तिला बॅडमिंटन खेळायचं आहे आणि मी तिला सपोर्ट करतेय. तेव्हा निशीला कळतं की हे सगळं माझ्या विरुद्ध चाललेलं आहे. निशीला खूपच कसं तरी होतं आणि काळजी वाटते की हे काय चालू आहे. तेव्हा मेघना बोलते की अरे हिला हे कपडे मी घालायला लावले, तिला बॅडमिंटन खेळायचं आहे, ती तिच्या खेळाशिवाय राहू शकत नाही, तर मी तिला सपोर्ट करत आहे आणि ह्यापुढेही करणार आहे. आणि आता गावातली माणसं आली होती, त्यांना सुद्धा मी खूप खरी खोटी सुनावली आहे. मी दादा खोतांसमोर सुद्धा आपली बाजू मांडली आहे, निशीची सुद्धा मांडली आहे, पण
आपण आपल्या वडिलांना कोणी काही बोललं की आपल्याला तर वाईट वाटतं, असा खोटा खोटा दिखावा करत असते स्वतःला सिद्ध करण्यासाठी. तेवढ्यात नीरज बोलतो, पण मम्मा हिला खेळायचं नाही, तू का फोर्स करत आहे? तेव्हा मेघनाला कळतं की आता आपलं सत्य समोर येणार आहे. तेवढ्यात परत ती निशीला बोलते की अरे हिला खेळायचं आहे, हिच्यासाठी मी सगळं करत आहे आणि चांगलं बनण्याचा दिखावा करते.